नमस्कार. सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण इथे गणेश चतुर्थी स्पेशल तळीचे मोदक बनवणार आहोत. तेही अगदी 8 ते 10 दिवस टिकतात. आणि 21 मोदकासाठी किती कणिक घ्यायची, किती खोबरं घ्यायचं, बऱ्याच नवशिक्या मुली असतात किंवा गृहिणी असतात, त्यांना प्रश्न पडतो की 21 मोदकासाठी किती साहित्य वापरायचं. तर त्यांच्यासाठी तर खास व्हिडिओ आहे हा. आणि बऱ्याच साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत मोदक टिकण्यासाठी. पारी कशी लाटायची, मोदक किती वेळ तळायचा, सर्व टिप्स तुम्ही जर फॉलो करून असे हे खुसखुशीत खमंग कुरकुरीत मोदक बनवले तर बघा 8 ते 10 दिवस अगदी आरामात असे हे मोदक टिकतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याच्याकरता एका भांड्यामध्ये आपण 1 कप मैदा घेतला आहे आणि 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तर दोन्ही पिठं मी व्यवस्थित अशी चाळून घेतली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये अगदी 2 टेबलस्पून कडकडीत असं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे. शक्यतो तुपाचंच मोहन घाला, म्हणजे मोदक अगदी खमंग तयार होतात. चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं तुपाचं मोहन घातलं आहे, त्याच्यामुळे गरम आहे, त्याच्यामुळे असं चमच्याने मिक्स करून घ्या. आणि नंतर आपण त्याला हातानेच मिक्स करून व्यवस्थित असं तूप सर्व पिठाला एकसारखं लागेल अशा पद्धतीने ह्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. तर हे मोदक तुम्ही एकदा करून अगदी गणपती विसर्जन होईपर्यंत हे मोदक असे डब्बा भरून ठेवू शकता. आणि आलेल्या पाहुण्यांना गणपतीचा प्रसाद म्हणून हे मोदक तुम्ही देऊ शकता. किंवा आयत्या वेळेस जरी गणपतीला मोदक करायला तुम्हाला वेळ भेटला नाही तर ह्या मोदकाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. अगदी 8 ते 10 दिवस चांगले कुरकुरीत असे मोदक व्यवस्थित तसेच्या तसे राहतात. तर आपले आता व्यवस्थित असं मोहन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि कणिक आपण पुरीच्या पिठाला कशी घट्ट मळतो अशा पद्धतीनं मळून घ्यायची आहे. तर पीठ लक्षात ठेवा, घट्टच मळायचं आहे आपल्याला. टिकण्यासाठी आपल्याला पीठ मऊ मळलं तर नरम पडतील, त्याच्यामुळे मोदक नरम होऊ नये त्याच्याकरता पीठ घट्ट मळून ठेवायचं आहे. आता हे पीठ आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजत आहे तोवर आपण इथे आता सारणाची तयारी करूया. त्याच्याकरता कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 नारळ खवलेला घालायचा आहे. तर 2 वाट्या एका नारळाचा चव निघाला होता. तर 2 वाटीच्या निम्मा आपल्याला इथे 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ किसून घाला किंवा असा बारीक असा ठेचून घाला. तर गूळ इथे आपण साधा घ्यायचा, डार्क रंगाचा गूळ घ्यायचा सारणाकरता. आता आपण त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे. मिश्रण चांगलं परतायचं, म्हणजे गुळाचा चटका चांगला ह्या सारणाला लागला पाहिजे, कारण आपल्याला 8 ते 10 दिवस हे मोदक टिकवायचे आहेत त्याच्यामुळे. आता 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये भाजलेली खसखस, 8 ते 10 वेलदोडे दाणे काढून आपण बारीक कुटून ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. बघू शकता अगदी छान असं आपले इथे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आणि इकडे आपली आता कणिक पण छान अशी भिजून तयार झालेली आहे. आपण परत ह्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि कणिक चांगली तिंबून घ्यायची आहे. आता ह्याच्या अगदी छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या. आपल्याला पारी जी लाटायची आहे ना, ते अगदी पातळ लाटायची आहे, कारण जाड लाटली तर ते मोदक आतून नरम पडतील, त्याच्यामुळे अगदी छोट्या छोट्याशा गोळ्या आपण करून घेऊया. आणि तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही ह्या पातीला थोडासा मैदा लावू शकता किंवा तांदळाचं पीठ लावू शकता, तेल लावू शकता. पण पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे असंच मी लाटत आहे. अगदी बघू शकता पातळ अशी आपण इथे पारी लाटून घेतलेली आहे. आणि बघू शकता आता मोदक कसा वळायचा. तर पारी अशी आपल्या डाव्या हातावरती घ्यायची आणि उजव्या हाताने अशा 2 नंबरचं बोट आहे ते मोदकाच्या आत आणि अंगठा आणि 3 नंबरचं बोट आहे ते अगदी बाहेरच्या बाजूला घेऊन व्यवस्थित अशा ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी पटापट हे मोदक तयार होतात. मस्त असे सुंदर सुबक असे मोदक आपण इथे तयार करणार आहोत. आणि बघू शकता मोदक वळायला किती सोपं आहे. तर मोदकाच्या ज्या कळ्या असतात त्या सुरुवातीला एका साईडला सर्व अशा पाडायच्या आहेत, म्हणजे मोदकाच्या कळ्या अशा चपट्या होत नाहीत. आता मोदक तयार झाल्यानंतर जर जास्तच आपल्या कळ्या पडत असतील तर त्या थोड्याशा हाताने अशा उचलून घ्यायच्या, म्हणजे मोदक अगदी दिसायला छान असा दिसतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे मोदक वळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बाकीचे पण सर्व मोदक वळून घेऊया. आणि एवढ्या पिठामध्ये अगदी परफेक्ट 21 मोदक आपले तयार होतात. आणि मस्त असे आपले इथं मोदक आता वळायचं काम चालू आहे.
अशा पद्धतीने आपण इथे मोदक वळून घेऊया. तर प्रत्येक मोदकाला अशा आपण इथं कळ्या उचलून घ्यायच्या आहेत. आणि आता मोदक आपले काही मोदक तयार झालेले आहेत. तर आता इथे आपण तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे. मीडियम गॅसवर सुरुवातीला थोडं तेल गरम करायचं आणि नंतर गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे मोदक एक घाणा कमीत कमी 3 ते 4 मिनिट एवढा वेळ देऊनच आपल्याला हे मोदक तळायचे आहेत. तरच आपले हे मोदक अगदी कुरकुरीत होणार आहेत. आणि जर तुम्हाला सुरुवातीला घाई असेल आणि तुम्ही मोदक सुरुवातीला फक्त असेच तळून पटपट घेतले आणि जर ते मोदक नरम झाले तर तुम्ही थंड झाल्यानंतर परत त्याला एकदा तळून घ्या आणि मग बघा एवढे कुरकुरीत असे मोदक तयार होतात. तुम्हाला सुरुवातीला जर मोदकाला एवढा वेळ देता आला नाही तर अगदी थंड झाले तर परत एकदा तुम्ही पटकन असे तळून घेऊ शकता. तर इथं आपण आता सर्व मोदक तळून घेऊया. तर अशा पद्धतीने अगदी सावकाश असे सर्व मोदक आपण तळून घेऊया. गौरी गणपतीमध्ये ज्यांच्या घरी गणपती असतो, गौरी येतात, त्यांच्या घरी कामाची खूपच धावपळ चालू असते. अशा वेळेस मात्र असे हे मोदक करून ठेवले तर अगदी काम सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे असे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी खुसखुशीत मोदक हवे असतील तर थोडंसं मोहन जास्त वापरा, आणखी कुरकुरीत होतात. तर ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.